ट्रॅक वरती मुरगेश माळी. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस. ओ पहिलाच बॉल आडव्या पडणे ऑफ साइड ला होता, त्याला फेकून दिलाय लॉंग गनच्या वरतून. स्ट्रॉंग ऑन फलंदाज साहिल गावंडच्या बॅट मधून दणका षटकार. सामन्यामध्ये ही सुरुवात झाली होती. पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकला होता या संघाचा सरसेनापती साहिल गावंड ठोकतोय. सेकंड बॉल. ओ सेकंड बॉल फसला गेलाय. ते दृश्य पुन्हा एकदा. विकेटची संधी आहे, पकडला जातोय झेल. त्यानंतर जल्लोष, टाळ्यांचा गजर. विकीचा मात्र नक्कीच पराक्रमी झेल आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकणारा फलंदाज साहिल गावंड संपतोय खेळ. विकेट क्रमांक 1 बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक 1 टीम आपण पाहताय मूर 11 गोवटने साहिल गावंड बॅक टू द आउट. च्या सामन्यामध्ये तेच घडलं होतं. पहिल्या बॉल मध्ये षटकार टोकला, सेकंड बॉल मध्ये झेल उडाडली, त्यानंतर 30 सरकम झेल सोडली आणि 21 धावा कुठल्या. साहिल गावंड या मॅच मध्ये चुकी होणार नाहीये. डू अँड डायरेक्ट प्रत्येक करतर धाव या टीम साठी मात्र नक्कीच एक मोटिवेशन मात्र नक्की असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये सेकंड आपण पाहताय अमिश मात्रे समोर टिक फॉर टॅट. जसा जसे उत्तर ईट का जवाब पत्थर से देंगे हे सांगत असताना मुरगेश माळीला पाहताय. पहिल्या बॉल मध्ये धमाका, त्यानंतर पलटवार मालीचा पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल गोलंदाजी. प्रत्येक बॉल करता फास्ट अँड फ्युरियस. फेकताना हाताला नक्कीच पाहायला मिळतोय. ओ आडव्या टाक्याचा प्रयत्न समोर केलाय. मिडॉनला का तर फिल्डर आहे, सिंगल नाहीये. बॉल डॉट फेकला गेलाय. षटकार खाल्यानंतर एक कमबॅक होतं मुरगेश माली आणि साडे टीमचं. 3 बॉल फेकलेत, 6 धावा. दुसऱ्या बॉल वरती विकेट. या संघाचा सरसेनापती साहिल गावंड. त्यानंतर डॉट फेकला गेलाय अमिश मात्रे याला. चांगले फटकेबाजी, जबरदस्त मॅच, बिग फाईट. टॅलेंटचा गजर होतोय. हो समोर धाडलाय डान्सिंग अटॅक. फिल्डर आहे, चुकी होणार नाहीये. अजून एक विकेटचा पतन. जबरदस्त झेल. रनिंग मात्र नक्कीच कॅच पकडली आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेटचा पतंग. अमिश मात्रे बॅक टू द आउट. तर दुसरा विकेट मात्र नक्कीच आपला पाहायला मिळतो. बिग विकेट गॉन. कारण साहिल गावंड गेल्यानंतर एक पार्टनरशिप मध्ये नक्कीच गरज होती, परंतु त्यानंतर मुरगेश मालीचा हा पलटवार पाहायला मिळतोय. सेकंड विकेट. त्याचबरोबर तर जवळजवळ 5 दिवसाची स्पर्धा, परंतु पहिल्या दिवसापासून ते अंतिम दिवसापर्यंत ज्यांनी तर आम्हाला ज्यूसची मात्र नक्कीच सुविधा दिली ते आमचे श्रीराम समर्थ ज्यूस सेंटर कलवा यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला प्रत्येक दिवशी एक समावेश मात्र नक्कीच ज्यूस दिला जातोय. तुम्हाला सुद्धा त्याच ज्यूसचा करता आनंद घ्यायचा प्लीज जा आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साइडला आणि त्या ज्यूसचा मात्र नक्कीच आनंद घ्या. मोस्ट वेलकम सर. बोलूया मॅच कडे. बॅक टू क्रिकेट. हो आडव्या टांग्याचा प्रयत्न, प्रचंड वेग या बॉल वरती पाहायला मिळाला. वेगानं बीट केला पुन्हा एकदा. षटकार खाल्ल्यानंतर एक कमबॅक होता मुरगेश माली. त्याचबरोबर अक्षर 11 जय साडे संघाचा पहिल्या बॉल मध्ये धमाका तुमचा होता, पण त्यानंतरचा एक कमबॅक टीम साडे संघाचा आहे. शेवटचा ती बॉल लगातार 4 बॉल डॉट, त्यामुळे 2 विकेट. षटकार ठोकणारा फलंदाज साहिल गावंड. त्यानंतर इनट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अमिश मात्रे सुद्धा परतीचा प्रवास करणार बॅकवर्ड लाईन. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये फेकून दिला आउट ऑफ द पार्क. मिड विकेटच्या वरतून हाय अँड हँडसम फलंदाज अमोलच्या बॅट मधून षटकार.
परंतु फटका आला पद्धतशीर असं म्हटलं तरी अवघड राहणार नाहीये, कारण पहिल्या बॉल मध्ये षटकार ठोकला होता. त्यानंतर 4 बॉल जवळ जवळ संघर्ष करत होता टीम मोर 11 गोवटे संघ. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय फिल्डिंगला अमृत केलं होतं टीम आपण पाहिलं असेल अक्षर जर्मन साडे संघाला, परंतु त्यानंतरचं एक कमबॅक होतं. पॉइंट ट्रॅक वरती मुरुगेश मालियाचा अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा पलटवार केलाय अमोल मात्रे या खेळाडूनं. एका षटकाचा वाजवेकी संपला का धावायला लागला धपटला वरती जवळ जवळ 12-2 विकेट. जबरदस्त मॅच. पहिल्या षटकामध्ये षटकार पाहायला मिळाला डॉट चेंडू विकेट सर्व काही या मॅच मध्ये या बॉल मध्ये नक्कीच आपण पाहायला मिळालं. सेकंड ओव्हर आपण पाहताय बॉल ट्रॅक वरती इनेट नंबर 2 समोर फलंदाज आपण पाहताय निशांत वर्धक ऑन स्ट्राइक सलामीवीर निलेश जोशी बॉल ट्रॅक वरती. यस राउंड द विकेटने मारा गेले. पहिला बॉल पहिलेच बॉल स्लॉट मध्ये आला फेकून दिला आमच्या गोंबक्सच्या वरतून आउट ऑफ द पार्क. आपल्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करणार हे सांगत असताना निशांत वर्धकच्या बॅट मधून तडाखा 6 षटकार. मास्तर आता मात्र नक्कीच तोडफोड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मग अमोल असो किंवा निशांत वर्तकला पाहत आहे. षटकारांची आतिषबाजी 18 धावा आल्या त्या सुद्धा आपण पाहायचे 3 षटकार 9 बॉल मध्ये 7 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले गेलेत. जबरदस्त हिट. ओ इन्सर्ट घ्यायचा प्रयत्न खूप मोठा गॅप बॉल चाललाय दन 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 करत परंतु भाग मिल्का भाग ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होती बॉल वरती. चांगला फटका होता बॅटच्या खाली तर टोएंडला बॉल लागला त्यानंतर पाठी मागे थर्ड टर्म चौदा धावा लागला स्कोर करतो राऊंड द विकेट. ओ ऑस्ट्रेलियाच्या बाहेर सोडून दिलाय परफेक्ट वाईड ऑफ द यॉर्कर हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याला माहिती आहे त्या टप्प्यात दिले की थेट कार्यक्रम होणार यात मात्र शंका नाहीये. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरला गेलाय. पॉइंट ट्रॅक वरती निलेश जोशीला पाहत आहे लेफ्ट आर्म बॉलर तेज तर्रार स्विंग सुद्धा करतोय. ओ अजून एक वेगवान 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 प्रचंड वेग याही बॉल वरती पाहायला मिळाला आणि याच वेगानं बीट केलाय समोर घातकी फलंदाज विस्फोटक विध्वंसक खेळाडू निशांत वर्तकला नक्कीच पाहत आहे. धावा लागत धपटला होती फक्त न फक्त 20 2 विकेट अद्याप 2 बॉल बाकी आहेत. षटकार खेळल्यानंतर जवळ जवळ मुरुगेश माली आणि निलेश जोशी सुद्धा नक्कीच कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी चांगला टप्पा चांगली लाईन लेन सर्व काही या काळात षटकामध्ये पाहायला मिळतोय निलेश जोशीच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. ओ आडव्या घ्यायचा प्रयत्न शॉट करत फायनिंगला सिंगल मिळाली या बॉल वरती लेग बाय स्वरूपात मध्ये धाव जोडली जाईल ऍड होईल नशिबाची जाव धावा कसे येऊ दे टीम आपण पाहिलं असेल मोर 11 गोवंटे संघाला येणं गरजेचं आहे. सिंगल मिळाली या बॉल वरती 21 धावा 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. अद्याप शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे स्ट्राइक केन वरती ज्याने एक षटकार ठोकला होता मागच्या षटकामध्ये अमोल मात्रे ऑन स्ट्राइक. एकवीस धावा 21 2 विकेट गेल्यानंतर एक दमदार सुरुवात मोर 11 गोवटणे संघाकडून आपण नक्कीच पाहायला मिळते. काय धमाका बॉल केलाय गायब जवळच्या पोलीस स्टेशनला या बॉलची एफआयआर करावी लागेल. हा बॉल गुल झालाय की काय आउट ऑफ द पार्क येतो षटकार डीजे. मास्तर जी सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये
मुरगेश माळीने पहिल्या बॉल वरती करताना आक्रमण केलं होतं मुरगेश माळीच्या गोलंदाजी वरती. त्यानंतर शेवटचा 3 बॉल बॅटर तोच षटकार ठोकला. निलेश जोशी मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती आला. पहिल्या बॉल वर धमाका आणि शेवटच्या बॉल वरती गोडकारा मात्र नक्कीच अमोल मात्रे. 3 बॉल फेस केलेत, 2 षटकार, 1 बॉल डॉट. दमदार आणि दिमागदार सुरुवात करताना पाहायला मिळतोय टीम मोरेलन गोवटणे संघ. साहिल गावण बाद झाला पण तो माझी मात्र नक्कीच धमक ही मैदानाच्या आतमध्ये दाखवीन हे सांगत असताना अमोल मात्रे आणि निशांत वर्तकची खतर फलंदाजी. जबरदस्त स्ट्रोक अफलातून फक्त षटकाराची भाषा बोलतोय. सावकार सुद्धा नाही, फक्त षटकार या मॅच मध्ये नक्कीच ठोकताना पाहायला मिळतोय. तोडफोड फलंदाजी, प्रत्येक बॉल मध्ये हिट करण्याचा प्रयत्न. राऊंड द विकेट उज्ज्वल पाटील मागच्या सामन्याचा हिरो. उज्ज्वल पाटील नक्कीच पाहताय अष्टपैलू खेळ मागच्या सामन्यामध्ये नक्कीच राहिला होता तोच मात्र नक्कीच इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती पॉइंट ट्रॅक वरती एक वेगवान गोलंदाज समोर. तेवढंच कडवं आव्हान सलामीवीर निशांत वर्तकला पाहताय आपण. 27 लागला स्कोर वरती. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फील्डर आहे, पकडला जातोय जेल पण तो पंचाचा इशारा आहे ना हे बाकी असेल. हे तिसऱ्या पंचाकडे मात्र नक्कीच वळण घेतलाय. इट्स अ नो बॉल. उडाडवले पहा नीट. पुढच्या चेंडू असतील फ्री ची संधी या बॉल वरती पाहायला मिळतोय. या बॉल वरती तुटून पडेल का? स्ट्राइक एन वरती मागच्या षटकामध्ये एक षटकार ठोकणारा फलंदाज अमोल मात्रेला पाहते आपण. फ्रीचा बॉल धावाला का धप्पटला वरती 31 बाय 1 गेट 1 फ्री. या बॉल वरती मात्र नक्कीच पाहायला मिळते 29 लागल्यात माफी असावी. फ्रीचा बॉल उज्ज्वल पाटील दर्पण पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा हिरो उज्ज्वल समोर फलंदाज आपण पाहताय. 2 षटकार ठोकलेत अमोल मात्रे. फ्रीचा बॉल टॅप केलाय. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. सिंगल मध्ये नक्कीच 30 कंप्लीट 30 धावा कंप्लीट होत्या. 2 विकेट. चांगला कमबॅक पहिल्याच बॉल वरती नो. त्यानंतर हे कमबॅक होता उज्ज्वल पाटीलचं. चांगली गोलंदाजी राऊंड द विकेट एकत्र अँगल बनवून मात्र नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. समोर निशांत वर्तक ज्याने 1 षटकार ठोकलाय. काही सिंगल डबल टीमला पुढण्याचं काम करतोय. नॉस्ट्राइक एन वरती ज्याने 2 षटकार ठोकलेत अमोल मात्रे. फुल टॉस बॉल. आता चुकीला माफी नाहीये. फुल टोल वसूल करणारा हा फटका चाललाय डीप मिड विकेटच्या वरतून. अजून एक दणदणीत षटकार. फुल टॉस आता सोडणार नाहीये हे सांगत असताना चला टीम बॅटरने मात्र नक्कीच घेतलाय. रिओ मात्र नक्कीच हाईट फॅक्टर. इट्स अ नो बॉल. फटका अप्रतिम होता. त्यानंतर पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. गोलंदाज बाद होईल. एका षटकामध्ये 2 बिमर फेकलेत उज्ज्वल पाटील मागच्या सामन्याचा हिरो. आज मात्र नक्कीच सेकंड मॅच मध्ये हे घडलंय काय हा प्रश्नचिन्ह पडलाय सर्व प्रेक्षक वर्गाला आणि सर्व पाठीरागांना. मागच्या सामन्याचा हिरो तिसऱ्या बॉल वरती तर बाद झालाय. पहिला बॉल त्याच प्रकारचा फेकला. फुलटॉस होता. त्यानंतर पंचाचा मात्र नक्कीच तिसऱ्या पंचाकडे अपील केली. सेकंड बॉल सिंगल.
निशांत वर्तक आला, ठोकळा षटकार, त्यानंतर घेतला मात्र नक्कीच हाईट फॅक्टर रिव्ह्यू आणि सक्सेसफुल टर्नलाईन. जबरदस्त फटकेबाजी. 37 धावा 37. एक बॉल मात्र नक्कीच झालाय. 5 बॉल अद्याप बाकी आहे. तिसरं षटक आपण पाहताय मार्गस्थ उज्ज्वल पाटील, त्याला मात्र नक्कीच आता चेंज करून आपण पाहताय मयूर गावंडला नक्कीच आता इन्व्हाइट केलाय. मयूर गावंडला काहीतरी कमबॅक करावा लागेल, कारण धावांचा मात्र नक्कीच डोंगर उभा होत चाललाय. हे थांबवायचं असेल तर एक चांगला स्पेल फेकावा लागेल. तो फेकेल की पुन्हा एकदा निशांत वर्तक या मॅच मध्ये खेळता शिरकारू करेल. राईट मोड द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फ्रीडचा बॉल सिंगल तरी मिळेल, दुसरीचा पलटवार, दोघेची घंटा, तो पद 2 धावा. त्यानंतर टाल्या आणि टाल्यांचा गजर होतो पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. प्रत्येक बॉल साठी मोटिवेशन देत होतोय हे सर्व खतर पाटील राख्यांकडून. 2 धावा झाल्या कंप्लीट या बॉल वरती. 39 धावा 39. पहिलाच बॉल ते काम केलं होतं उज्ज्वलनं फुल टॉस बॉल, तेच करताना पाहायला मिळतोय मयूर गावंड ऑन ट्रॅक. तिसरा बॉल जवळ 14 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत पटला होती 39. 2 विकेट. स्ट्राईक होती अमोल मात्रे. अमोलचा हा फटका फसलाय. 2-3 फिल्डर ओ रिले कॅच. जबरदस्त अफलातून दर्जाची मात्र नक्कीच झेल. ही उद्या मात्र नक्कीच इंस्टावरती व्हायरल होईल यात मात्र शंका नाहीये. अजून एक विकेटचा पतंग ठोक डिझाईन. करतोय या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला दर्शकांमध्ये बसलेले आमचे संदेश दादा ठाकूर. आपल्याला विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं असे आयोजक पांदिबी 11 पांदिबी यांची नम्र विनंती आहे. संदेश दादा ठाकूर माजी क्रिकेटर आहेत, लेजंड क्रिकेटपटू, अर्थातच आमचे परममित्र अजित ठाकूर यांचे बंधू, आणि अजित ठाकूर हे देखील एक लेजंड क्रिकेटपटू. या पांदिबे 11 पांदिबेला अनेक सामने एक हाती आपल्यापर्यंत मिळवून देणारे, त्याचबरोबर या विभागातील अगदी पंचांची चोख कामगिरी बजावणारे अजित ठाकूर यांचे बंधू संदेशजी ठाकूर. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. सिंगल मात्र नक्कीच मिळाली. दुसरीचा प्रयत्न नाही, सिंगल्स मिळाली या बॉल वरती. त्यानंतर चुकीची थ्रो. सिंगल होती, डबल झाली, डबल होती, 3 धावा बोलून काढल्यात. दिवसा ढवल्या धावांची चोरी. 5:09 झालेत आणि जवळ 3 धावांची चोरी पाहायला मिळतोय. 3 धावा कंप्लीट झाल्या बॉल वरती. 3 धावे संघ जाऊन पोहोचलाय. टीम बॅटिंग संघ मुंडेरंग गोवटे संघ 42 धावा 3 विकेट. 3 विकेट पडले तरी सुद्धा त्या थाटात उभा आहे टीम. आपण पाहताय गोवटे संघ. अद्याप 2 बॉल बाकी आहे. स्ट्राईक केन वरती फलंदाज अद्याप बाकी आहे. अमोल म्हात्रे छोटा पायकट बाळा मागा शरीर पहा. त्यानंतर मात्र नक्की त्याची सर्व मात्र नक्की योजना का हार्दिक पांड्या सारखी हार्ड हिटर फलंदाजी. ओ आडवट घ्यायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. डायरेक्ट हिट. ओहो प्रयत्न चांगले होते. विकेट महत्वाची आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे. गतवर्षी समर्थचक 2025 मध्ये मालिका वीराचा किताब 4 व्हीलर स्वप्नातील 4 व्हीलर मात्र नक्कीच पटकावणारा रोहित पाटील नॉन स्ट्राईक इन मध्ये आहे. हे रोहित पाटील नाही, रोहित मॅन आहे असं म्हटलं तरी अवघड नाहीये. काय जबरदस्त फटकेबाजी गतवर्षी नाईट स्पर्धेमध्ये केली होती, आज करेल का? ओ हलक्याचा क्लास केलाय, खूप मोठा गॅप. बॉल चालाय दन 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 करत. पुढेचा बप्पा दगडूशेठ बॉल घेतली, बाउंड्रीचे भेट, लेट पण थेट चौकार.
तीन षटकाचा वाजवेकर मात्र एक संपलाय. धावा लागेल पटला वरती 45. रोहित माय जर्सी नंबर 46 मबे असावी. 3 विकेट 46 धावा. अद्याप 2 षटक येणं बाकी आहेत. म्हणजे 12 बॉलचा पहिला पूर्वार्ध अद्याप बाकी आहे. जी सुरुवात राहिली आहे ती सुरुवात अंतिम क्षणी. हे प्रत्येक बॉल वरती मात्र नक्कीच तशीच राहील की पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम आपण पाहत आहे. अक्षर एलेवन जय हनुमान साडे संघ ड्रिंक स्ट्रॉलिंग मला नक्कीच मैदान शोधमध्ये पाहायला मिळते. तोपर्यंत जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. पांदेवे माझी उपदर्शक 2026 थरार. तो पण देऊया डीजे संधी डीजे. दरम्यान खेळ थांबतोय. थोडासा ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेलेली आहे. तत्पूर्वी वळूया सन्मानाकडे. अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न झालेले पांदेवी गावचे एक लेजंड क्रिकेटपटू सन्माननीय संदेश दादा ठाकूर यांचा शुभ सन्मान आपण होताना पाहतोय. माईचे उबदार शाल आणि मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ अशा प्रकारे जे सन्मानाचं स्वरूप असेल. धन्यवाद. अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न झालात. आपला शुभ सन्मान करण्याची संधी आयोजकांना दिलीत त्याबद्दल पुनश्च आपले आभार. तत्पूर्वी घरी जाऊन अगदी चहापान नाश्ता जेवण करून आमचे शुभसंकल्प समालोचक असोसिएशनचे समालोचक उत्कृष्ट पंच हेमंत दादा मॅन फ्रॉम भंगारपाडा यांचं पुन्हा एकदा आगमन होतोय. पुढे मॅच कडे आपण पाहताय. बिग फाईट मोरेलं गोवटने आणि अक्षर एलेवन जय हनुमान साडे. 3 षटकाचा वाजवे संपला. धावा लागत पटला वरती 46 धावा. 3 विकेट. स्ट्राइक एन वरती रोहित पाटील नॉन स्ट्राइक एन वरती ज्याने 2 षटकार 1 चौकार ठोकलेत. अमोल मात्र बॉल ट्रॅक वरती. दुसरं षटक फेकणारा निलेश जोशी. पहिलाच बॉल सोडून दिलाय. इट्स अ वाईट बॉल. 47 धावा पहिल्याच बॉल वरती दंडित केलाय. सेकंड ओव्हर खर तर फेकला होता त्यामध्ये जवळ 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा काहीतरी इन्व्हाइट केलाय. भरोसा दाखवलाय खर तर कॅप्टननं. त्यानंतर इन्व्हाइट केला निलेश जोशी याला. पहिल्याच बॉल अवंत धावेमध्ये भर. एक्स्ट्रा मध्ये नक्कीच अजून एक भर पडली जाईल. ओ अंगावरती मात्र नक्कीच बॉल आदलतोय. शरीराचा वेध घेत बॉल मात्र नक्कीच पायावरती आदलून लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. वेगवान तर बॉल होता. शारीरिक मात्र नक्कीच मार देताना या बॉल वरती. बॉल ट्रॅक वरती बाधा पर फिरकीचा जादूगर. कधी स्पीड तर कधी मात्र नक्कीच स्विंग आणि मिस करतोय. निलेश जोशीला पाहताय. समोर 2 षटकार 1 चौकार ठोकणारा फलंदाज अमोल मात्र होणार स्ट्राइक. तर बॉल ट्रॅक वरती निलेश जोशी. 48 धावा 48. लॉस ऑफ 3 विकेट्स. ओ बॅटची कडे पाठी मागे. पहिला फंबल झाला. यष्टीरक्षक त्यानंतर यष्टांच्या पाठी मागे. शॉट फाईन देखला मात्र की चुकी होतोय. जेव्हा चुकी होतोय स्ट्राइक एंड बदलते. एक धाव ऍड होत आहे. त्यानंतर मात्र नक्कीच रोहित पाडी सारखा फलंदाज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. 49 धावा 49. लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली गोलंदाजी करतो. चांगला कमबॅक करायचं काम आपल्या टीमला मात्र नक्कीच करून देताना पाहायला मिळतोय निलेश जोशी. ओ फुलटॉस बॉल होता. मोठा फटका मारायची सुमल संधी होती. सिंगल मध्ये दुसरीचा पलटवार. हा नाना करता 2 धावा कंप्लीट. त्यानंतर टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. एक धाव या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. हे सांगत असताना एका धावेची मात्र नक्की सूर्य होताना पाहायला मिळतोय. 51 धावा 50 कंप्लीट. टाळ्या झाल्या पाहिजे. टीम गोवटने संघ 51 लागला स्कोर कार्ड वरती. अद्याप तर 9 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये स्ट्राइक एंड रोहितला पाहते. बॉल ट्रॅक मध्ये निलेश जोशी चांगली गोलंदाजी करतो. अद्यापर्यंत 3 बॉल हाताळले. 4 धावा खर्च केल्यात. ओ ब्लॉकर खोदून काढला. चप केला बॉलला. सिंगल तर मी दुसरीचा प्रयत्न आता नाहीये. आता सिंगलच मिळाली या बॉल वरती. चांगली गोलंदाजी 52 धावा 3 विकेट. चांगला षटक आपल्या टीमला बॅक करून द्यायचं काम निलेश जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सिंगल डबलने टीमला पुढेच काम करताना रोहित पाटील आणि अमोल मात्रे. राऊंड द विकेट अँगल बनवून तर कट करण्याचा प्रयत्न निलेश जोशीच्या माध्यमातून नक्कीच पाहतोय. ओ चॉप केल्या बॉलला अक्षरशः खोदून काढलाय. पायाची बोट चेचून काढणार हा बॉल.
त्यानंतर सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केलं. वारंवार आम्ही तेच सांगत असतो, एका एका धावेची मात्र नक्कीच तुम्हाला कळतं. जेव्हा सेकंड इनिंग मध्ये उतराल ना, त्या धावा तुम्हाला टोचल्या जातील. 1 किंवा 2 सेकंदाची चुकी तुम्ही करता मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर करता रेडी असतात दुसरी धाव चोरीचा मात्र नक्कीच करण्यासाठी. आणि 2 धावा मात्र नक्कीच पळून काढल्या जातात. धावा लागत धपटला 54 धावा. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. चांगली गोलंदाजी, मोटिवेशन दिलं जातं प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून निलेश जोशीला. ओ आडव्या टांग्याचा प्रयत्न, सिंगल मे दुसरीचा पलटवार होईल का या बॉल वरती? ओ पळून तर चाललेत परंतु दुसरी धाव गॅस नकार दिला होता. परंतु त्यानंतर ही मात्र नक्कीच मोठी विकेट. 2 षटकात ठोकणारा फलंदाज अमोल म्हात्रे बॅक टू द आउट. चार ओव्हरचा खेळ संपला. धावा लागत धपटला वरती. 54 धावा, 4 विकेट. अमोल म्हात्रे चांगल्या रंगामध्ये मात्र नक्की दिसत होता परंतु त्यानंतर ही रनआउट स्वरूपात मात्र नक्कीच बाद झाला गेलाय. ढाल्यांचा गजर होताना पाहायला मिळतो ही फलंदाजी. खरं संघ अडचणी सापडला होता. साहिल गावड बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं अमोल म्हात्रे आणि आपण पाहिजे निशांत वर्तक हे मात्र नक्की सोडण्यात टीमला पुण्याचं काम केलं. एक पार्टनरशिप बिल्ड केली. त्यानंतर धावा मात्र नक्कीच उभारला गेला. 55 धावा, 54 धावा. शेवटचा अंतिम षटक पॉइंट ट्रॅक मध्ये पाहतोय आपण. कैलास पाटील तर समोर फलंदाज आपण पाहताय अभिषेक म्हात्रे. कैलास पाटील जबरदस्त खेळाडू, लेफ्ट हँड बॅट्समन, एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ओळख सातत्याने मात्र नक्कीच या पूर्व विभागामध्ये नक्कीच राहते. तोच पॉइंट ट्रॅक वरती कैलास पाटील तर समोर फलंदाज आपण पाहत आहे रोहित पाटील. कोणचा या खरतर या बॉल वरती पलटवार होईल या षटकामध्ये मात्र नक्कीच कोण हवी ठरेल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. शेवटचा अंतिम 6 बॉल. चला स्पीडअप करा, फिल्डिंग करा संघ. प्रत्येक बॉल वरती काय टीम मिटिंग नको आहे. शेवटचा अंतिम सामना आहे. जवळजवळ 5:15 वाजलेत. अद्याप 1 इनिंग 5 षटक, 6 षटक म्हटलं तरी अवघडणार नाही येणं बाकी आहेत. स्ट्राईक वरती रोहित पाटील, बॉल ट्रॅक वरती कैलास, नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज अभिषेक म्हात्रेला पाहते आपण. 54 लागला स्कोर करून 4 विकेट. पहिलाच बॉल रोहित पाटील. 54 लागल्यात या षटकामध्ये. चांगली गोंधळाची खेळ होती मागच्या षटकामध्ये. निलेश जोशी यानं आपल्या टीमला कमबॅक करून दिलं होतं. फक्त धावा खर्च केल्या होत्या 9. 2 षटकाचा मात्र केस फेल संपला. त्यामुळे धावा खर्च केला 24 टोटल. पहिलाच बॉल. ओ ब्लॉकर खोदून काढा, चप केला बॉलला. सिंगल तर मी दुसरीचा प्रयत्न आहे. जोपर्यंत बॉल उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 56 धावा, 56 लॉस ऑफ 4 विकेट्स. अद्याप 5 बॉल बाकी आहेत या षटकामध्ये परंतु पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम रोहित पाटील असे एक मातबर खेळाडू मात्र नक्कीच केलाय. एकही मोठा मात्र नक्कीच फटका घेऊ दिला नाही या तर मॅच मध्ये. अद्याप 5 बॉल आहे. सुवर्ण संधी आहे. पलटवार करू शकतो रोहित. अनेक स्पर्धेमध्ये केलाय परंतु या मॅच मध्ये करेल का की कैलाश पाटील आपल्या टीमला पुढे घेऊन जाईल. 56 लागल्यात. राइट मोर द विकेट. ओ फुल टॉस, फक्त फ्लिक, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. रोहित पाटीलच्या बॅट मधून हा दणका षटकार. तर फुलटॉस देण्याचं सोडणार नाहीये हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये गोवडने टीमची रन मशीन रोहित पाटीलचा पलटवार या बॉल वरती पाहायला मिळतोय. फक्त न फक्त फ्लिक केला बॉलला, दिशा दाखवली, त्यानंतर दशा खराब केली. गोंधळची मार्क होती आपण पाहतोय कैलाश पाटीलची.
पहिल्याच बॉल मध्ये 2, त्यानंतर षटकार, एक बिग ब्लास्ट जे हवं होतं टीम गोवंडे संघाला आणि मैदानाच्या आतमध्ये कैलास पाटील च्या मात्र नक्कीच विरोधात हा ठोकल्या षटकार. चांगले फटकेबाजी मैदान शोधून काढताना पाहायला मिळतोय. रोहित पाटील समोर कैलासला पाहत आहे. राईट मोर द विकेट. ओ चांगला बॉल समोर स्ट्रेट हिट. विश्वामध्ये फटका सजवला. सिंगल तर मिळाली. त्यानंतर 2 धावा कंप्लीट. या चुका करता त्यानंतर मात्र नक्कीच सेकंड इनिंग मध्ये त्या धावांचा मात्र नक्की तुम्हाला तोटा पडेल. धावांचा कतर डोंगर उभं करण्याचं धाडस टीम गोवंडे संघाने मात्र नक्की उचललाय. त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सर्वप्रथम अमोल मात्रेचं कौतुक करेन. त्यानंतर निशांत वर्तक, त्यानंतर रोहित पाडेची फटकेबाजी. फटका जवाब आहे समोर घेतलाय. फिल्डर डाऊन द ग्राउंड. आता चुकी होणार नाहीये. प्रतीकने मात्र नक्कीच पकडलाय जेल आणि एक षटकार ठोकणारा फलंदाज रोहित पाडीलचा मात्र नक्कीच संपतोय. अजून एक विकेटचा पतंग. धक्का क्रमांक 5 टीम गोवंडे संघाला. रोहित पाटील बॅक टू द आउट. तर 65 धावा लागल्यात. चांगली फटकेबाजी, सिंगल डबल, त्यानंतर मोठा ब्लास्ट सुद्धा पाहायला मिळाला रोहित पाडीलच्या माध्यमातून. अंतिम क्षणी चांगला झेल नक्कीच आपण पाहिला. प्रतीकच्या माध्यमातून एक विकेट. अजून एक मात्र नक्कीच फटकावताना कैलास पाटील. षटकार काळानंतर कमबॅक चांगला राहिलाय कैलास पाटील. शेवटचे अंतिम 2 बॉल, 65 धावा. स्ट्राईक नवीन फलंदाज मिलिंद. ओ फटका फसलाय. सेकंड बॉल वरती विकेट होईल का? ओ अजून एक विकेट. 2 बॉल वरती 2 विकेट. चांगला कमबॅक कैलास पाटील आणि टीम अक्षय लेवल जयमान साडे संघ ठोकरीचे. तर टिक फोर त्यात जसा तसे उत्तर देत चोख प्रति उत्तर दिलाय. तुम्ही मात्र नक्कीच काय जास्त धावा बनव नाहीये सांगत असताना 65 धावा उभ्या केल्यात. तुमच्या हातामध्ये बॅट आहे पण आमच्या हातामध्ये सुद्धा बॉल आहे हे सांगत असताना गोंधळची मार्क होती पाहता आपण. कैलास पाटीलचा पलटवार. शेवटचा अंतिम बॉल. धावा करतोय फक्त 10 आणि 2 विकेट. 5 बॉल मध्ये पाटीलचा पलटवार. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल अखूट टप्प्याचा होता. समोर धाडलाय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. अंतिम बॉल मध्ये चौकार ठोकून सांगून दिलाय फलंदाज परेश पाडीलच्या बडबड 4 चौकार. पहिला नक्कीच पूर्व संपला. धावा लागत अपटला वरती. 30 बॉलच्या समाप्तीनंतर 69 धावा आणि 70चं टार्गेट सेट केलं गेलाय. 30 बॉल आणि तुम्हाला करायचं 70 धावा. मायक्रोफोन वरती मात्र नक्कीच मी आमंत्रित करतोय. एक कलवा बघा मुंबई कलवा मध्ये एक बुलंद आवाज. एस लालबागचा एक बुलंद आवाज असेल अभिषेक पाटील सरांचा. नक्कीच तत्पूर्वी चेतन सर आपल्याला थांबवतोय. काही क्षणचित्र म्हणजे ऐकवली गेली त्यातीलच काही क्षणचित्र. कारण 2 दिवसाचा खेळ संपला. आजचा 3रा दिवसाचाही खेळ संपेल. अ गटातून पहिल्या दिवशी जरीमरी खोपटे आणि श्रीयान सनम ठाकूर 11 सुरुंगपाडा ह्या 2 टीम अगदी सुपर 8 पर्यंत पोहोचलेले आहेत. ब गटातून मरुआई विंधणे हा एक संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे. क गटातून गावदेवी केळवणे म्हणजे आज जी पहिली साखली झाली त्यामधून गावदेवी केळवणे हा संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे. आणि ड गटातून रायबादेवी रावे या संघाशी कोण खेळेल हे चालू लढतीमधून जिंकणारा संघ ड गटातील रायबादेवी रावे या संघाशी खेळणार आहे. अगदी आपल्याला जो
मुंबईमधून आवाज ऐकावयास भेटतोय. शिवसेनेच्या अगदी रणरागिणी आणि माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर यांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय असे समालोचक सिद्धिकेश वरांडेकर यांचं देखील शुभागमन इथं आहे. मी आमंत्रित करतोय, त्यांचा आपला शुभ सन्मान केला जाईल. शुभ सन्मान बहुधा झालेला आहे, परंतु नक्कीच त्यांचा परिचय करून देताना आम्हालाही आनंद होतोय. कारण या ठिकाणी स्वर्गीय मेघनाथ दादा मोकाशी यांचे सुपुत्र, अर्थातच शिवसेनेचे निष्ठावंत, त्याचबरोबर आमचे रोहिदास दादा अशा व्यक्तींच्या समवेत अशा या व्यक्तिमत्वाशी जोडले गेलेत. नक्कीच हा एक सन्मान आहे, कारण या व्यासपीठावर येणाऱ्या प्रत्येक अतिथीचा सन्मान पानदिवे 11 पानदिवे कडून झालेला आहे. आणि हे वेगळं नातं आहेत. अर्थातच आमचे श्याम मोकाशी साहेब यांचे हे मेवणे आहेत. असाही वेगळी एक ओळख, नात्यातील संबंध. जसे ऍडव्होकेट अविनाश ठाकूर यांचे मामा देखील इथं आले होते सारड्यावरील तुमचे, तसेच हे निकटवर्तीय देखील एक रिलेशन ज्यांचं आहे अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. सन्मान आहे सर आपला. नक्कीच स्वागत असेल. या व्यासपीठावर वळूया पुन्हा एकदा. मुंबईमधील एक गोड आवाज आपल्या पूर्व विभागामध्ये दुमदुमतोय. नाव आहे अभिषेक पाटील सर. नक्कीच समालोचन क्षेत्रामधील एक मोठं नाव कुणाल दाते सरांसमवेत ज्यांना समालोचनाची संधी प्राप्त झाली अनेक वेळा असं हे व्यक्तिमत्व. चंदू शेटे सर अशी ही वेगळी आणि मोठी व्यक्तिमत्व आहे समालोचन क्षेत्रातील. अशा व्यक्तिमत्वांसमवेत समालोचन करण्याची एक संधी मिळणं हे देखील भाग्याचं असतं आणि ती संधी अभिषेक पाटील सरांना प्राप्त झालेली आहे. नक्कीच आपलं स्वागत आहे सर. धन्यवाद सर. क्रिकेटचा महासंग्राम पानदिवे 11 पानदिवे आयोजित माजी उपसरपंच चषक 2026 दिवस क्रमांक 3 आणि आजच्या या तिसऱ्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील दुसऱ्या डावाच्या आता खेळाला होईल सुरुवात. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 70 धावांची गरज आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम मूर 11 गोवटणे, हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आजच्या या तिसऱ्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळते. 30 मध्ये करायचे 70. 2 सलामीवीर फलंदाज मयूर गावंड आणि उज्ज्वल पाटील. आणि मयूर गावंड यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आले. सलग 3 षटकार जर त्यांनी टोकले तर तब्बल 5000 रुपयाचा पुरस्कार श्यामजी मोकाशी यांच्याकडून दिला जाईल. पहिलाच बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळालाय. ब्लॉकहोल चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढलं होतं गोलंदाजाने. प्रचंड वेगातला चेंडू होता. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आहे निशांत. महत्वपूर्ण सामना आहे. 30 मध्ये 70 करायचे. दिवस क्रमांक 3 शेवटचा सामना. दुसऱ्या डावाच्या खेळाला होईल सुरुवात. पहिला बॉल, एक धाव आली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सुसज्ज व्यासपीठ, गोलाकार मैदान, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद माजी उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेला. फुलटॉस बॉल समोर उडवलाय, निघून जाईल बॉल. 6 साठी सिक्सर. एक सूचना आहे. या मैदानामध्ये छोटा आपला एक खेळाडू आहे शौर्य परेश गावंड. कुठं असेल तर इथं आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. ओहो, यावेळेला चांगला बॉल होता. बॉल जर आपण पाहिलं तर अगदी अलॉंग विथ द कार्पेट खेळलाय. लॉंग ऑन मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. फंबल झालेत. दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. अगदी आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहिलं तर अगदी परेशला आपण पाहिलं होतं, पण या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय टीमने आणि म्हणूनच की काय निशान वर्तकडे चेंडू सुपूर्त केलाय. षटकार ठोकलाय. फलंदाजी करत असताना मयूर गावंडने या मॅच मधील या डावातील पहिला षटकार. चांगला स्ट्रोक होता. लो फुलटॉस बॉल कन्वर्ट केलं. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. ओहो हो हो, प्रचंड वेगातला बॉल अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. बरोबर टप्प्यावर बॉल हाताळलाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये.
70 धावांचा पाठलाग या सायंकाळच्या सत्रामध्ये. दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय. शेवटचा सामना आणि दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली आहे. हाफ ट्रॅकर होता. आडव्या पॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. फलंदाज बीट झालेत. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाजी करत असताना निशांत वर्तक. त्याचं कौतुक करावं लागेल, कारण हा महत्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये प्रयत्न करायचे, संघर्ष अटळ आहे आणि हा सामना जिंकायचा आहे. तो प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय संघ मूर 11 गोवटने. 9 धावा धावफलकावर. 9 ऑन बोर्ड. यावेळेला चांगला बॉल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 1 च्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे सामना जिंकण्यासाठी आणखीन 60 धावा. चा महासंग्राम रंगलाय. या स्पर्धेचा 3रा दिवस. परेश पाटीलकडे आता चेंडू सुपूर्द केलाय. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी तो सज्ज आहे. 24 मध्ये करायचे 60. 10 धावा धावफलकावर झाले. चांगली सुरुवात झाली आहे. टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाची बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये 69 धावा बनवल्या होत्या. 70 धावांचं टार्गेट सेट केलं दुसऱ्या डावामध्ये आणि सुरुवात देखील चांगली झाली आहे. 10 धावा धावफलकावर झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चांगलं कमबॅक केलंय. गोलंदाजी करत असताना निशांत वर्तकने. षटकार आला दुसऱ्या बॉलवर बरोबर आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळाला हा निशांत. परेश पाटील. ओव्हर नंबर 2. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. उंची जास्त आहे, लांबी देखील जास्त आहे. बॉल निघून जातोय 6 साठी. षटकार. बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न. पूल झालाय सक्सेसफुल. ब्युटिफुल, वंडरफुल, पॉवरफुल. षटकार. मयूर गावणच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रोक. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल. षटकार. 16 धावा धावफलकावर. 16 ऑन बोर्ड. 70 चा पाठलाग. नेक्स्ट बॉल. सलग 3 षटकार जर आले मात्र श्यामजी मोकाशी यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार या फलंदाजाला दिला जाईल. हे विशेष पारितोषिक आलंय. बक्षिसांचा पाऊस पाडला जातो या स्पर्धेमध्ये. ओहो, बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला चेंडू. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावर 17 झाल्या धावफलकावर. 70 चा पाठलाग. म्हणजेच काय, जिंकण्यासाठी आणखीन 53 धावा करायचे. 23 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा देखील बॉल सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. लगातारची दोन्ही चेंडू अवांतर पाहायला मिळत आहेत, कारण पहिला बॉल षटकार आल्यानंतर लगातारचे दोन्ही चेंडू व्हाईट बॉल हाताळलेत गोलंदाजाने. दडपण, दबाव निर्माण झाले गोलंदाजावर. तर त्याला देखील ठाऊक आहे हा महत्वपूर्ण सामना. या सामन्यामध्ये गोलंदाजी करायची आहे. षटकार आलाय. फलंदाजी करत असताना मयूरच्या बॅटमधून
आणखीन एक येईल का? हा बॉल पहा, बघत रहा, निघून गेलाय बॉल. 6 धावांसाठी लगातार बार बार बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद धन्यवाद. आणखीन एक षटकार आला तर 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल फलंदाजाला. श्यामजी मोकाशी यांच्याकडून हे विशेष पारितोषिक. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दिवस क्रमांक 3, सायंकाळची सत्र. आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय मयूर गावंडची बॅटिंग. अफलातून फॉर्म मध्ये हा फलंदाज. 2 षटकार आतापर्यंत आलेत. आणखीन एक येईल का तिसरा? ओ हो आपटलेला बॉल वाईट बॉल असणार आहे. म्हणजेच काय, आणखीन एक सुवर्ण संधी फलंदाजाकडे आहे. धावसंख्येचा विचार केला तर अगदी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धाव फलकावर टीमची 25. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. 25 ऑन बोर्ड. 70चा पाठलाग करतोय संघ. अक्षरा अँड जय हनुमान सार्डे दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. उज्ज्वल पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला एका धावेवर तो फलंदाजी करतोय आणि स्ट्रायकिंग एंडला मयूर गावंड. पहा, आमचे गुणलेखक मित्र आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतात. स्वप्नील ठाकूर की त्यांनी सांगितलं की 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज होती. अगदी 2 बॉल मध्येच 15 धावा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केल्यात. महागडे षटक परेश पाटीलचे हे महागडे षटक आहे. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 22 बॉल आणि 45 ची गरज आहे. आणखीन एक षटकार आला तर 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. श्यामजी मोकाशी यांच्याकडून हा विशेष पुरस्कार या फलंदाजाला दिला जातोय. 2 ठोकलेत या खेळाडूने षटकार. आणखीन एक येईल का पाहायचंय. प्रेक्षकांना देखील तो प्रश्न पडलाय. हा शेवटचा सामना जिंकणार कोणाच्या या दिवस क्रमांक 3 मधील. म्हणूनच काय हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानात. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मन मुराद या सर्व प्रेक्षकांनी आनंद घेत आहे. हो चांगला बॉल. या बॉल वरती देखील त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःवर नाराज आहे मयूर. पहा, त्याच्याकडे पाहिलं तर अगदी स्वतःवरती नाराज होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. ओहो, या डॉट बॉल साठी 500चा पुरस्कार दिला जाईल गोलंदाज परेश पाटीलला. श्याम मोकाशी यांच्याकडून हा पुरस्कार. हो, यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहे झेल. यस, मॅच ऑन. 2 षटकार आल्यानंतर हा मोठा धक्का. फलंदाज मयूर गावंड बॅक टू दी पॅव्हेलियन. विकेट. विकेट आली आहे. मोठी विकेट. मोठा मासा गळायला लागलाय. कारण मयूर गावंडची महत्वपूर्ण विकेट आली. 2 षटकार त्याने लगावले आणि त्यानंतर परेश पाटीलने आपण पाहिलं तर अगदी चांगला कारनामा केला. 9 बॉल मध्ये 21 धावा या मॅच मध्ये केल्यात मयूरने. नवीन बॅटर आपण पाहतो बॅटिंग साठी येत असताना शुभम पाटील. 25 धावा धाव फलकावर. 1 गडी माघारी परतला. मॅचचं समीकरण 20 बॉलचा काही शिल्लक आणि 20 बॉल मध्ये 45 धावा अजूनही करायचे. 20 बॉल 45 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 20 मध्ये 45 होतील का पूर्ण पाहायचंय. तब्बल 32 संघांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. स्टेप आउट झालेत. फटका खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने बॉलला ढकलायचं होतं पॉइंट क्षेत्रामध्ये. फलंदाज बीट. डॉट बॉल. पहा, परेश पाटील त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कारण 2 षटकार आले. 3 व्हाईट बॉल त्याने हाताळले आणि त्यानंतर चांगलं कमबॅक आपल्या संघाला मिळवून दिले या मॅच मध्ये परेश पाटीलने. कारण विकेट मिळवून दिली होती मयूर गावंडची आणि त्यानंतर शुभम पाटीलच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाजी करत असताना परेश पाटीलने.
चांगला बॉल बॅकची कडा एसटी रक्षक झेल टिपलाय. आणखीन एक विकेट, आणखीन एक मोठा मासा गळ्याला. मॅच ऑन. धरली क्या म्हटलं जातं क्रिकेट, ज्या क्रिकेटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावले तो क्रिकेटचा खेळ. कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या गोलंदाजाने 2 बॉल मध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या, त्या गोलंदाजाने शेवटचे 4ही चेंडू निर्धाव हाताळलेत. कौतुक करावं लागेल परेश पाटीलचं. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 25. म्हणजेच काय, उर्वरित 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे 45 धावांची. लास्ट 18 बॉल 45 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 18 मध्ये आता करायचे आहेत 45 धावा. मॅच ऑन, मॅच ऑन. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटिंगसाठी येत असताना. अजिंक्य पाटील बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी वैभव पाटीलकडे चेंडू सुपूर्त केला जाईल. वैभव पाटील 18 बॉल 45 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 25 धावा केल्यात. जिंकणार कोण ही मॅच? महत्वपूर्ण सामना आहे. 30 ची लढत. रोमहर्षक रोमांचक सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. वैभव पाटील ओव्हर नंबर 3. डावखुरे आताचा गोलंदाज आहे वैभव पाटील. पहिला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. बॉलला अडवलाय. एक धाव मिळाली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 26. मॅचचं समीकरण बदललंय. 17 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 17 बॉल मध्ये करायचे आहेत 44. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलत असताना पाहायला मिळेल इथून पुढे. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. वैभव पाटील ही शैली असते प्रत्येक गोलंदाजाची. पहिल्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. डावखुऱ्यात हाताचा फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. अजिंक्य पाटीलला आपण पाहतोय. 17 बॉल आणि 44 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅचला जिंकण्यासाठी. टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाला सामना जिंकण्यासाठी. हाफ टॅक बॉल होता. चांगला बॉल. फलंदाज बीट. यष्टी रक्षक बीट. बॉल जमिनीला घासत पुसत निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. नशिबाचा चौकार. धावा झाल्या धाव फलकावर 30. धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. धावा कशा येऊ दे, धावा एकेरी येऊ दे, धावा दुहेरी येऊ दे, चौकार येऊ दे, षटकार येऊ दे, धावा महत्वाचे आहेत. चांगला बॉल. हा बॉल चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला होता. आतमध्ये येणारा चेंडू आता व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. बॉलने आपण पाहिलं तर अगदी खूपच जास्त वळण घेतलं होतं. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 31 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. हो चांगला बॉल आहे. स्लोअर वन. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलत चाललंय. धावा झाल्या धाव फलकावर 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत आणि या 3 चेंडूंमध्ये 6 धावा गोलंदाजाने खर्च केलेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वैभव. चांगला बॉल बरोबर हाताळला. आणखीन एक चेंडू आता निर्धाव. दडपण दबाव निर्माण झालाय आता मात्र फलंदाजावर. त्याचं कारण एकच आहे, वैभव पाटीलची गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 14 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 14 बॉल 39 रन्स टू विन असं मॅचचं इक्वेशन. 14 मध्ये करायचे 39 धावा. आणखीन एक बॉल. या बॉलवर काय घडलंय?
यस, बॅटर आउट. बॅटला स्पर्श करून बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून गेलाय आणि फलंदाज आउट. मॅच ऑन. नवीन बॅटर रणजित. जीत मिळून देईल का या मॅच मध्ये, तेच पाहायचंय टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाला. रणजित जोशी बॅटिंग साठी येत असताना पाहायला मी त्या डावखुऱ्या आताचा फलंदाज आहे. वैभवने आपण पाहिलं तर अगदी मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. वैभव पाटील खरं मागील मॅचचा हिरो आपण पाहिलं तर अगदी नॉन स्ट्रायकिंग एडलाय उज्ज्वल पाटील. 2 धावांवर बॅटिंग करतोय उज्ज्वल पाटील. 2 चेंडूंमध्ये 2 धावांवर बॅटिंग करतोय. स्ट्राईक वरती येण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय उज्ज्वल पाटील, पण अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये फलंदाजाला. म्हणाव्या तेवढ्या धावा आल्या नाहीये त्याच्या बॅटमधून. यावेळेला उडवलाय, जा बॉल शोधून आणा, एवढा लांब मारलाय षटकार. थर्टी 37 धावा धावफलकावर झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये करायचे 33. चला स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आता 33 धावांची गरज असणार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये निशान वर्तकने धावा खर्च केल्या होत्या 10. दुसरं षटक परेश पाटीलने हाताळलं. त्या षटकामध्ये 15 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्याने मिळवले. तिसरं षटक वैभव पाटीलने हाताळलं. त्या षटकामध्ये 12 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याने मिळवली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावर. 12 बॉल आणि आता 33 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. जिंकणार कोण ही लढत. 12 मध्ये करायचे 33. एका बाजूला टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे, दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय मूर 11 गोवटणे हा संघ एकमेकांच्या विरुद्ध या अंतिम लढतीमध्ये आजच्या दिवसातील मैदानामध्ये उतरलाय. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी. परेश पाटील कडे चेंडू सुपूर्द केलाय. वैयक्तिक दुसरा संघासाठी 4थं षटक. 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 33 धावा करायचे. 12 बॉल 33 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. काय षटकार ठोकला होता मागील षटकातील शेवटचा बॉल रणजित जोशीच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा त्याने वसूल केल्या त्या फटक्यावर. म्हणूनच काय मॅचचं इक्वेशन पूर्णपणे बदललंय. 12 बॉल आणि 33 धावांची इथून पुढे गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे. दोन्ही संघ मॅच सोडायला तयार नाहीये. परेश पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल. सरळ उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वाईट इज लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. यस नो चा कॉल शेवटच्या स्थानाला. यस हा कॉल आणि ती दुसरी धाव देखील आता कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 39. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 11 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक धाव आता मात्र महत्वाची असेल या मॅच मध्ये. 11 मध्ये करायचे 31 धावा. चांगलाच सामना रंगलाय. आजच्या दिवसातील सुपर डुपर हिट हा सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना देखील असेच सामने पाहायचे असतात. हो प्रचंड वेगातला वेग प्रचंड वेग. डॉट बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. 10 मध्ये आता करायचे 31. जिंकणार कोण ही लढत. प्रश्न सगळ्यांना पडलाय. आजच्या या 3ऱ्या दिवसातील शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का.
नाही मिळणार धाव. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 40 या आकड्यावर. म्हणजेच काय 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 30 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. रणजित जोशीला आता स्ट्राईक मिळाली आहे, कारण याच फलंदाजाने मागील षटकातील शेवटच्या बॉलवर फुलातून षटका ठोकला होता आणि तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. डावपुरे आताचा फलंदाज आहे, बॅटमधून धावा येतील त्याच्या. इन्फॉर्म बॅटर आहे, आज मात्र बॅटिंग करावी लागेल. कित्येक वर्ष केलेला सराव आज आठवावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी, कारण हा महत्वाचा सामना आहे. या सामना जिंकला तर पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळणार आहे टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाला. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. 40 झाले आहेत धाव फलकावर. अजून 30 करायचे आहेत, अजून 30 करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी परेश पाटील रेडी आहे. चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. वा परेश वा, डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आता 30 करायचे आहेत. 8 मध्ये करायचे ती जिंकणार कोण ही लढत महत्वपूर्ण लढत आहे. आजच्या या दिवसातील शेवटचा सामना मैदानामध्ये रंगतोय. 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज. 40 झाले धाव फलकावर. आता कान मंत्र दिलाय, विचार विनिमय तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल इथून पुढे या मॅच मध्ये टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे या संघाला. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. ओहो हो, प्रचंड वेगातला चेंडू. वेग 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 वेगाचा बादशाह परेश पाटील. आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. लगातारचे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर प्रचंड वेगातलेच पाहायला मिळालेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय, कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये करायचे आहेत 30 धावा. हा बॉल महत्वाचा असेल या मॅच मध्ये. महत्वाचा बॉल निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. आता मॅच ऑन झाली आहे, कारण शेवटच्या 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे 24 धावांची. डिजॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र उज्ज्वल पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल मध्ये आता करायचे 24. ज्या खेळाडूने 2 षटकार ठोकले तो 2 षटकार ठोकणारा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आणि उज्ज्वल पाटीलला मात्र स्ट्राईक आता मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे, षटक समाप्त झालंय. 6 बॉल मध्ये आता 24 धावा करायचे आहेत. म्हणजेच काय 4 बॉल बॉडी लाईनच्या बाहेर मारायचे आहेत आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अमिश म्हात्रे आलेत. ओव्हर नंबर 5. शेवटचं षटक 6 बॉल मध्ये करायचे 24. उज्ज्वल पाटीलकडे देखील क्षमता आहे, कारण आजचा संपूर्ण दिवस उज्ज्वल पाटीलने गाजवलाय, अक्षरशः गाजवलाय. त्याने फलंदाजी केली, त्याने गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला इथपर्यंत घेऊन आलाय. इथून पुढे हे 6 चेंडू महत्वाचे असतील. इम्पॉर्टंट 6 बॉल 24 रन्स टू विन असं मॅचचं इक्वेशन आहे. 6 मध्ये करायचे 24. कोण जिंकणार ही मॅच? एका बाजूला टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय संघ मूर 11 गोवटणे. हा संघाचे पाठीराखे देखील मैदानामध्ये उपस्थित आहेत. देवाकडे प्रार्थना करत असतील आपला संघ हा सामना जिंकू दे. जिंकणार कोण? 6 मध्ये 24. लो फुल टॉस होता. पहिलाच बॉल स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजाने. पहा बुद्धीचा वापर गोलंदाजाने केला. पहिला बॉल निर्धाव आलाय. म्हणजेच काय 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आणखीन 24 धावा करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या घड्याळात 12 वाजतात त्या घड्याळात 1 देखील वाजतो. म्हणजेच काय 5 बॉल 24 ची गरज. हो 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 हो, या वेळेला सरळ उडवण्याचा प्रयत्न. हो, टाळ्या झाल्याच पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. काय फिल्डिंग केली या क्षेत्ररक्षकाने. आता बॉलला आतमध्ये ढकललंय. म्हणजेच काय 3 बॉल आणि 3 बॉल जर आपण पाहिलं तर अगदी पहिला बॉल निर्धाव आला. दुसऱ्या बॉल वरती अगदी रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यूची पडताळणी केली जाईल. रिव्ह्यूची पडताळणी आता केली जाते. एफर्ट्स त्या ठिकाणी 100% दिले होते क्षेत्ररक्षकाने, आता त्याची पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर
तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी थर्ड अंपायरच्या माध्यमातून त्याची पडताळणी केली जाईल. अगदी सरळ रेषेमध्ये फटका खेळला होता फलंदाजाने. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. एफर्ट्स त्या ठिकाणी 100% दिले क्षेत्ररक्षकाने. बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट धावून जेवढ्या धावा पूर्ण केल्या त्या धावा काउंट केल्या जातील. दोन धावा धावून पूर्ण केल्या आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. ओ हो आणखीन एक स्लोअर वन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. हा डॉट बॉल असणार आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. 3 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत. होतील का पूर्ण या 22 धावा? उज्ज्वल पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. रणजित जोशीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. डावखुऱ्या आताचा फलंदाज. हो बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल असणार आहे. म्हणजेच काय पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. 3 मध्ये आता करायचे आहेत 21. हाफ ट्रॅक बॉल पुल करण्याचा प्रयत्न. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली गेली आहे गोलंदाजाला. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अगदी 21 धावांची गरज असणार आहे. म्हणजे मॅचला फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. मी आभार व्यक्त करेन पानदिवे 11 संपूर्ण पानदिवे या स्पर्धेची आयोजन समिती, कारण मला या स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मनापासून आभारी आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर अगदी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर 15 धावा करायचे आहेत. मी आभारी असणार आहे श्यामजी मोकाशी आणि संपूर्ण आयोजन समिती, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा, एवढं मोठं भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन, 5 दिवस चालणारी ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय टीम मूर 11 गोवटणे हा संघ. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर विकेट. मॅच जिंकली आहे, सामना जिंकलाय टीम मूर 11 गोवटणे संघाने. अभिनंदन टीम मूर 11 गोवटणे. हल्लक टीम अक्षरा अँड जय हनुमान सारडे आपल्या संघाने देखील चांगला खेळ केलाय. धन्यवाद.